संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लागून आहे तो प्रश्न म्हणजे मनोज जरांगे पाटलांचं मुंबईमध्ये आता सुरू असलेलं आंदोलन आणि त्या आंदोलनाचा निकाल काय लागणार आहे। मनोज जरांगे पाटलांची जी प्रमुख मागणी आहे की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसगट ओबीसीचं आरक्षण आपण दिलं पाहिजे किंवा द्या, अशा प्रकारची मनोज जरांगे पाटलांची एक प्रमुख मागणी। बाकी इतर 5 मागण्या आहेत, पण ज्याला आपण प्रमुख मागणी असं म्हणतो ती मागणी ही आहे की मराठा समाजाला ओबीसीतून सरसगट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे। या मागणीसाठी लाखोचा जनसमुदाय घेऊन किंवा लाखो मराठा बांधव घेऊन ते आता मुंबईत पोहोचलेले आहेत। मुंबईच्या वाशीमध्ये ते पोहोचलेले आहेत आणि आज दुपारीच राज्य सरकारच्या एका महत्त्वाच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या वेगवेगळे शब्द प्रयोग करून मंजूर करण्यात आलेल्या आहेत। त्या मुद्द्यावर आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंग लाईव्ह। मित्रांनो, गेल्या 5-7 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन किंवा मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे खूप गाजतंय। म्हणजे ते इतकं गाजतंय की संपूर्ण देश पातळीवर इतकंच नाही तर एक बातमी वाचण्यात आली की परदेशातल्या काही वर्तमानपत्रांनी सॅटेलाइट फोटो या आंदोलनाचे आपल्या वर्तमानपत्रामध्ये छापले आणि एखाद्या मागणीसाठी एखादा समुदाय कसा रस्त्यावर येतो, कसा एक होतो, हे उत्तम उदाहरण जगामधलं आहे असंही त्या फोटोला कॅप्शन वगैरे दिल्याचं आजच ऐकण्यात आलं, वाचण्यात आलं। आणि खरंच मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे अत्यंत मोठं होतं, महत्त्वाचं होतं आणि एक सामान्य माणूस म्हणजे फार न शिकलेला, राजकारणी नसलेला, राजकारणाच्या घरामध्ये न जन्माला आलेला एक माणूस आपल्या समाजाला मायबाप समजून किंवा आपल्या समाजाचा मी एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय थांबणार नाही, अशा प्रकारची भूमिका घेऊन तो आता मुंबईकडे रवाना झाला होता आणि मुंबईमध्ये आझाद मैदानावर जाऊन मी विजयाचा गुलाल उधळणारच अशा प्रकारचा चंग त्याने मनाशी बांधला होता किंवा सरकारने जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर मी कुठल्याही किमतीमध्ये मुंबईमधून परत फिरणार नाही, पुढे होणाऱ्या सर्व प्रकाराची जबाबदारी ही राज्य सरकारची राहील, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली होती। आणि सरकारसाठी ही अत्यंत काळजीचा विषय होता, धडकी भरवणारा हा विषय होता की एवढा सगळा मराठा समाज किंवा एवढे लाखोच्या संख्येमधले समाज बांधव जर मुंबईत पोहोचले तर मुंबईचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होण्याची दाट शक्यता होती। त्यामुळे सातत्यानं सरकार सुद्धा आपली वेगवेगळी शिष्टमंडळं पाठवून मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर चर्चा करत होतं। असंच एक शिष्टमंडळ आज राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना भेटला आणि त्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत, अनेक मागण्या, 5-6 मागण्या, या 6 मागण्याच्या संदर्भामध्ये विस्तृत असं पत्र मनोज जरांगे पाटील यांना दिलेलं आहे। हे पत्र त्यांच्या हातात मिळाल्यानंतर जरांगे पाटलांनी जाहीर सभेमध्ये समाजाच्या समोर अशा प्रकारचं पत्र समाजाला वाचून दाखवलं आणि काही मुद्दे त्या पत्रामधले जे आणखीन आहेत त्यावर पूर्णपणे मनोज जरांगे पाटील यांचं समाधान झालेलं नाही। असं असलं तरी एकूण आंदोलनाचा काय सूर आहे किंवा एकूण आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या हातामध्ये काय लागलेलं आहे या महत्त्वाच्या मुद्द्यावर आज आपण चर्चा करू। बाकी गोष्टीला थोडंसं बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करू। विषय असा होता की मनोज जरांगे पाटलांची मागणी सुरू झाली ती मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी मराठा कुणबी हा जो मराठवाड्यातला समाज आहे त्याला कुणबी मराठा कुणबी अशा पद्धतीचं सर्टिफिकेट देऊन त्यांना ओबीसी मध्ये सामावून घ्यावं। इथून हे आंदोलन सुरू झालं आणि ते राज्यापर्यंत पोहोचलं आणि पुन्हा सरसगट मराठ्याला अशा प्रकारचं प्रमाणपत्र देण्यात यावं इतकी मागणी ती राज्यभर त्याचं विस्तारीकरण झालं। राज्य शासनाने ही मागणी मान्य करून जेव्हा महाराष्ट्रामध्ये कुणबी नोंदी शोधायला सुरुवात केली, युद्ध पातळीवर त्यांनी एक न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची कमिटी स्थापन केली आणि या कमिटीच्या माध्यमातून पूर्णपणे राज्यभरामध्ये अशा पद्धतीचं काम राज्य सरकारचं सुरू झालं। तेव्हा 54 लाख नोंदी
महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारला मिळून आल्या किंवा सापडल्या की ज्या मराठा कुणबी मराठा या नावाने आहेत, परंतु प्रत्यक्षात आज कोणालाच त्या संदर्भातली काही माहिती नाही. अशा जुन्या नोंदी ज्या मोडीमध्ये आहेत, उर्दूमध्ये आहेत, अशा सगळ्या नोंदी राज्य सरकारला सापडल्या. या नोंदी सापडल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी आपलं खूप छान डोकं लावलं. म्हणजे त्या डोक्याचं काय कौतुक करावं, जेवढं कौतुक कमी करतोय आपण ते सगळं कमी ठरेल. एखाद्या प्रचंड मोठ्या राजकीय विद्वानाला किंवा प्रचंड मोठ्या भारी डोक्याच्या व्यक्तीला सुद्धा जे काम जमणार नाही असं मोठं काम मनोज जरांगे पाटलांनी केलं. ते काम कसं आहे आपण तेवढाच मुद्दा समजून घ्या. मनोज जरांगे पाटील असं म्हणले की राज्य सरकार आपल्याला किती नोंदी महाराष्ट्रामध्ये सापडलेल्या आहेत. राज्य सरकारने सांगितले की आता 54 लाख नोंदी महाराष्ट्रामध्ये सापडल्यात. ठीक आहे, पण एवढ्यावरच माझं काय समाधान नाही. तुमचं काम अजून पुढे चालू ठेवा आणि आणखी नोंदी सापडतील. तुम्ही जी समिती नेमली त्या समितीला आणखी मुदतवाढ द्या. त्यावर सरकारने हो असं म्हटलं किंवा सरकार त्या मुद्द्याला कबूल सुद्धा झालं. मनोज जरांगे पाटलांनी या 54 लाख या आकड्यावर एक मोठा डाव टाकला आणि तो डाव असा होता, केवळ 54 लाख तर नोंदी सापडल्या, परंतु ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांच्या पाहुण्या रावळ्याचं किंवा सगळ्या सोयऱ्यांचं काय, असा प्रश्न उपस्थित केला. आणि मनोज जरांगे पाटलांनी असं म्हटलं की ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांचे सगळे सोयरे, मग कोणाचे 10 असतील, कोणाचे 15 असतील, कोणाचे 70 असतील, कोणाचे 100 असतील, त्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा ओबीसी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे अशा प्रकारची मागणी त्यांनी ठेवली किंवा या अशा स्वरूपाचे प्रमाणपत्राचे ते सुद्धा पूर्णपणे हकदार आहेत अशा पद्धतीचा डाव टाकला. आणि सरकारबरोबर वारंवार चर्चा करून सगळे सोयरे या एका शब्दाचा किस पाडण्यासाठी किंवा सगळे सोयरे या शब्दाला या निर्णयाच्या व्याप्तीमध्ये आणण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी जे डोकं लावलं ते अत्यंत महत्त्वाचं होतं. उदाहरणार्थ आपण एक उदाहरणासाठी एक गोष्ट आपल्या लक्षात घेऊ. ए हा एक व्यक्ती आहे, त्याला 54 लाखामध्ये त्याचा नंबर लागलेला आहे, त्याला ते प्रमाणपत्र मिळाले. तर ए व्यक्तीचे जेवढे स्वतःचे म्हणजे वडिलांच्या बाजूचे जेवढे इतर त्याचे नातलग असतील किंवा सगळे सोयरे असतील त्या सर्वांना सुद्धा अशा पद्धतीचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे अशा प्रकारचा एक प्रस्ताव किंवा अशा प्रकारचा एक डाव त्यांनी ठेवला. एवढ्यावरच मनोज जरांगे थांबलेले नाहीत, तर आईच्या बाजूचे म्हणजे एची जी पत्नी आहे त्या एच्या पत्नीच्या बाजूचे जेवढे सगळे सोयरे आहेत त्यांना सुद्धा तुम्ही या कायद्याच्या व्याप्तीमध्ये आणलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय घेतला. आणि शेवटी राज्य सरकार आजच्या तडजोडीच्या बैठकीमध्ये, आज जी बैठक वाशीला झाली त्या वाशीच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटलांचा हा मुद्दा मंजूर केलेला आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. 54 लाख नोंदी सापडलेले सगळे आणि 54 लाखाच्या वडिलाकडचे आणि आईकडचे जेवढे सगळे सोयरे असतील तेवढ्या सगळ्या सोयऱ्यांना या ओबीसीचा लाभ देण्याचा निर्णय किंवा ओबीसी मध्ये या सर्वांना समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य शासनाने कबूल केलेला आहे. आणखीन एक छोटी गोष्ट इथे महत्त्वाची आपल्याला सांगितली पाहिजे. समजा एचे सगळे सोयरे झाले आणि त्याच्या पत्नीचे सगळे सोयरे झाले, तरीही एखादी व्यक्ती किंवा तरीही काही लोक ज्यांचे एचेही नातलगामध्ये कुठे वंशावळ जुळत नाही किंवा कुठे काही संबंध आढळून येत नाही किंवा एच्या पत्नीचेही काही आढळून येत नाहीत कुठे संबंध, अशा व्यक्तीला जर एखाद्याने हा व्यक्ती माझा सगा आहे, सोयरा आहे असं शपथपत्र दिलं तर त्याचा सुद्धा या योजनेमध्ये किंवा ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने कबूल केलेला आहे. याचा अर्थ सरळ असा आहे की मनोज जरांगे पाटलाची ही जी मूळ मागणी होती की महाराष्ट्रातल्या सरसगट मराठा समाजाला ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे किंवा त्यांचा समावेश ओबीसी मध्ये झाला पाहिजे, तर महाराष्ट्रातला संपूर्ण मराठा या माध्यमातून थोडासा शब्दांचा खेळ करून
म्हणजे सरसगट मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण असा शब्द न वापरता 54 लाख मराठ्यांचे सगळे सोयरे आणि अशा सगळ्या सोयऱ्यांनी शपथपत्र दिलेले उर्वरित सर्व मराठे, या सगळ्या गोष्टीचा अर्थ आहे की महाराष्ट्रामध्ये जी काही आज मराठा समाजाची संख्या असेल, कोण 4.5 कोटी म्हणते, कोण 5 कोटी म्हणते, कोण 6 कोटी म्हणते, जी काही असेल, मला असं वाटतं की महाराष्ट्रातला संपूर्ण मराठा समाज महाराष्ट्रामध्ये आज तारखेला ओबीसी मध्ये शासनाच्या या निर्णयामुळे आणि मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनामुळे समाविष्ट झालेला आहे. आता काही उरलंय असं मला स्वतःला वाटत नाही. तशा प्रकारचे अध्यादेश, तशा पद्धतीचे GR आज संध्याकाळपर्यंत निघतील किंवा उद्या सकाळपर्यंत सर्व निघतील. या सर्व गोष्टीचा अर्थ असा आहे की मनोज जरांगे पाटलांनी उभा केलेलं सकल मराठा समाजाचं मागणीचं हे आंदोलन यशाच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेलं आहे. मनोज जरांगे पाटलांनी अत्यंत शांत डोक्याने आणि प्रत्येक शब्दाला आपली बुद्धी लावून किंवा त्या शब्दाचा अभ्यास करून संपूर्ण मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम मनोज जरांगे पाटलांनी आज केलेलं आहे. त्यामुळे आपण सर्वजण मनोज दादांचं अभिनंदन केलं पाहिजे, सर्वांनी त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि मनोज दादांच्या मागण्या मान्य करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, या तिघांचंही आपण सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे. आता हा प्रश्न वेगळा आहे की एवढा मराठा समाज ओबीसी मध्ये समाविष्ट झाल्यानंतर ओबीसीची पुढील भूमिका काय असेल, जे काय असेल ते असेल, आपण त्यावर नंतर बोलू, त्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ करू. पण आज आपण केवळ मनोज दादांच्या कौतुकासाठी आणि मराठा समाजाला एक प्रकारे असा न्याय मिळाला आहे की जवळपास संपूर्ण समाज वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या शब्दांचा आधार घेऊन ओबीसी मध्ये प्रवेश करता झालेला आहे. आजच्या निर्णयावरून एवढीच आजची अत्यंत महत्त्वाची घटना आहे. ज्या क्षणाला मी हा व्हिडिओ करतोय त्या क्षणाला मनोज दादांनी आपलं आंदोलन परत घेतलेलं नव्हतं किंवा आता चला परत चला असं आपल्या मराठा बांधवांना म्हटलेलं नव्हतं. आणखीन काही वेळ ते मुंबईमध्ये राहतील, कदाचित आज ते वाशीत आहे, जेव्हा मी व्हिडिओ करतोय ते वाशीत आहेत, ते आझाद मैदानापर्यंत सुद्धा पोहोचतील आणि तिथे जाऊन अधिकृतपणे आपल्या यशाचा गुलाल ते तिथे उधळतील अशी एकूण सर्व परिस्थिती आहे. पण आज इतकंच की मनोज दादांनी अत्यंत महत्त्वाची मागणी जी लावून धरली ती पदरात पाडून घेण्यामध्ये मनोज दादाला यश आलेलं आहे. त्यामुळं मनोज दादाचं आपण सर्वांनी मनापासून हार्दिक स्वागत करूया आणि त्यांचं अभिनंदन करूया. आज इतकंच. अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.